कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आहे तुमच्या बरोबर। आजी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीये। तुम्ही सुद्धा कोणाकडे जायचं नाही हं? काय ना बाळांनो, आपल्या घरात जरा सगळं विचित्रच घडतंय, पण मी आहे ना, मी लढेन तुमच्यासाठी। तुमच्यावर कुठलंच संकट येऊ देणार नाही। हो, मी आहे, मी आहे, हो मी आहे ना, आहे मी। क्या कर रही है बच्चे? तुम्ही काय करता इथे? मैं बच्चों से मिलने आई थी। हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। क्यों? हे बघा, मी शेवटचं सांगते तुम्हाला, तुम्ही काही करा पण बाळांच्या जवळ यायचं नाहीये। तुम्हाला या घरात राहायचंय ना, तुम्ही खुशाल राहा, पण बाळांच्या जवळ आलात ना तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवते। मैं समझ सकती हूँ, तुम्ही घाबरू नका। हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? प्लीज तुम्ही इथून निघून जा। मैं समझ सकती हूँ, मी बाळाला घेऊन चालले होते, इसीलिए आपको ऐसे लग रहा है ना कि मैं बच्चे को उठाकर ले जाऊंगी। मी असं नाही करणार, आप प्लीज मत घबराइए। मी तुमचं काही ऐकणार नाहीये। तुम्हाला कळत असेल तर प्लीज इथून निघून जा। मैं कुछ नहीं करूंगी बच्चों को। तुम्हाला सांगितलं कळत नाहीये का? तुम्ही इथून बाहेर जा। मला ना, मेरे घर पे जो हुआ ना, वो डिस्टर्ब कर रहा था। माझी ठाकुर माँ जैसी थी मेरे लिए, उनका अंतिम दर्शन भी नहीं कर पाई मैं। वो सब चल रहा था दिमाग में, म्हणून मला वाटलं की बच्चों से मिलूंगी तो थोड़ा भूल जाऊंगी, बेटर फील करूंगी, म्हणून आले होते मी। हे बघा, तुम्ही मला काहीही सांगा, कितीही रडा, पण मी तुम्हाला बाळांना हात लावू देणार नाहीये, कळलं? बरं झालं आधी आलीस तू। आधी प्लीज सांग तू यांना की रीमा आणि ईशा जवळ यायचं नाहीये म्हणून। पण झालंय काय? तुम्ही आधी इथून यांना जायला सांगा। मुझे सिर्फ बच्चों के साथ खेलना है। खेळा ना। आधी असं काय करतोयस? खेळू देत त्यांना ईशा आणि रीमा सोबत। नाही, अजिबात नाही। देते की, पण अडचण काय आहे? हे बघा, काही झालं ना तरी मी या बाईला बाळांना स्पर्श करू देणार नाहीये, कळलं? रीमाला दे माझ्याकडे। नाही, मी अजिबात देणार नाही। केते की, रीमाला दे माझ्याकडे। तुम्ही असं का करताय? तुम्हाला कळत का नाहीये? आधी तू तरी विचार कर, तू बाप आहेस ना? हीच गोष्ट तू नीट समजून, मी बाप आहे त्या दोघींचा। तुझ्यापेक्षा जास्त अधिकार माझा आहे त्या दोघींना, त्यामुळे मी ठरवेन माझ्या मुलींसोबत काय करायचं ते। हत्या रीमाला द्या त्यांच्या। रणीताई, अरे आधी आतापर्यंत आपण जे अनुभवलंय त्यापेक्षा खूप मोठं आहे सगळं। आधी आपण इथून निघू। नाही, इथे काय घडतंय याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय इथून जाणं योग्य वाटत नाहीये मला आता।
आज जाऊन बघावंच लागेल नेमकं काय सुरू येत आहे. तू आज जायचं नाहीयेस? ते प्लीज ऐका माझा, आत मीच जाणार. अद्वैत, आज जायचं असेल ना तर मी जाईन, तू नाही. त्या प्लीज समजून घ्या. उद्या मला काही झालं तर नेत्राला, ईशाला, रीमाला, घरातल्या सगळ्यांना बघायला तुम्ही असायला हवात त्या. आणि बाप म्हणून मुलीवर आलेल्या संकटांची आधी मीच लढणार. बाबा, गोष्टी नीट समजून घ्या, मग बोला तुम्ही. आणि प्लीज असं बाहेरच्या लोकांसमोर गोष्टी न समजता रिॲक्ट नका होत जाऊ. कधी कधी आम्हाला सुद्धा डिसिजन घ्यावे लागतात. प्रत्येक वेळी तुम्हाला विचारून मग आम्ही डिसिजन नाही घेऊ शकत. बाबा, बाबा तुम्ही अद्वैत साहेब आणि इंद्राणी आत्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटलंय. सध्या घरात एवढं सगळं सुरू आहे ना, सगळ्याच गोष्टी खूप नाजूक आहेत. त्यामुळे अद्वैत साहेब चिडले. मी मैथिली मॅडमना घरात घेऊन आले ना, तेव्हा ते माझ्यावर सुद्धा असेच चिडले होते. मित्रा, तो माझ्यावरती चिडला म्हणून मी रागावलो नाहीये, पण तू ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलला ना, ते खटकलंय मला, ते लागलंय मला. विरोचकाचा मत झाला होता तेव्हा वाटलं होतं की या क्षणापासून घरामध्ये सगळं व्यवस्थित होईल, पण नाही, उलट सगळं बिघडतच चाललंय. असं नका ना बोलू बाबा. काय चुकीचं बोलतोय सांग ना मला नेत्रा, काय चुकीचं बोलतोय मी? बघतेस ना गेल्या काही दिवसापासून आपल्या घरात काय काय घडतंय ते. काय कोणी पाप केलंय की या घरामध्ये सुखशांती नांदायलाच तयार नाही, मनशांती मिळतच नाहीये. आत्ता सगळं संपलं होतं ना ग, पण तेवढ्यात ती बिल्डिंग कोसळली, कोट्यावधीचं नुकसान झालं, पुन्हा आपल्या घरावरती संकटाचं वादळ घोंगा व्हायला लागलं. परत घरात ही परिस्थिती, अद्वैत माझ्याशी तोडून बघतोय, तोडून बोलतोय, मला खचायला होतं ग. तुम्हीच खचून गेला तर कसं चालेल बाबा? ना अशा परिस्थितीत काय बोलू, कसं वागू मी, सांग ना मला. बाबा सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं छानच होणार आहे. मैथिली मॅडम परत आल्या म्हणून तुमची चिडचिड होते ना, पण तुम्ही नका काळजी करू. त्यांना बरं वाटलं ना की त्या स्वतःहून जातील, काहीच दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा जरा शांत राहण्याचा प्रयत्न करा. नाही म्हणजे अद्वैत साहेब जे काही बोलले आहेत ना तुमच्याशी, ते चुकीचंच आहे. ते तुमच्याशी नाही असं बोलू शकत, आणि मी त्यांच्याशी बोलेन याविषयी. तुम्ही सुद्धा थोडं समजून घ्या, थोडा वेळ द्या. आणि देवी आई आहे ना, ती सगळं बघते. आपण तिच्यावर विश्वास ठेवूया, ती सगळं व्यवस्थित करेल बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.